बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राहुरी पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तनपुरेंची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा झाली आहे। रवींद्र चव्हाणांनी ही चर्चा घडवून आणलेली आहे। चव्हाण आणि विखेंच्या मध्यस्थीमुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे। प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अपडेट? राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय। प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीला चेकमेट दिल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या तासाभरापासून प्राजक्त तनपुरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बंद दारात चर्चा सुरू होती। अखेर प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्यामध्ये भाजपाला यश आल्याचं पाहायला मिळतंय। या चर्चेदरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून त्यांचा संवाद घडवून आणला। या चर्चेदरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर नगरच्या विविध विकासांचे मुद्दे मांडले। ते विविध विकासांची कामे आम्ही पूर्ण करू असं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता दुपारी 3 वाजता अर्ज भरण्याची प्रक्रियाची शेवटची वेळ असणार आहे। प्राजक्त तनपुरे हा आपल्याला राहुरीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळणार आहे अशी खात्रीलायक सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती मिळते। त्यामुळे नगरच्या राजकारणामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची आपल्याला महत्वपूर्ण मध्यस्थी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीला चेकमेट दिल्याचं पाहायला मिळतंय। प्राजक्त तनपुरे यांची आपण जर पार्श्वभूमी जर पाहिली असेल तर प्राजक्त तनपुरे यांचं नातं आपल्याला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी जोडलं जातं। त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मागे देखील मोठी राजकीय ताकद असल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामुळे जर राहुरीची निवडणूक झाली असती तर आपल्याला प्राजक्त तनपुरे विरुद्ध राहुल कर्डिले असा सामना पाहायला मिळाला असता। मात्र रवींद्र चव्हाण यांच्या यशस्वी संघटना कौशल्यामुळे आपल्याला प्राजक्त तनपुरे आपल्याला माघार घेताना पाहायला मिळतात। बरं तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी पाहूयात। राहुरीतील पोट निवडणुकीला नाट्यमय वळण आल्याचं पाहायला मिळतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचं कळतंय। प्राजक्त तनपुरे महाविकास आघाडीकडून राहुरी पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे आणि आजच्या चर्चेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय गणित बदलतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तनपुरे यांनी अद्याप अर्ज भरलेला नाहीये। दरम्यान तनपुरे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, नेमकं काय घडतंय? आज राहुरीमध्ये आहे तर त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। या अनुषंगाने भाजपाचे जे उमेदवार आहे अक्षय कडले यांचा अर्ज भरण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि अहमदनगरचे पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते। ते कडले यांना भेटण्याआधी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयामध्ये भेटलेले आहेत। तिथे ते आलेले आहेत। रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे। यामुळं नेमकी प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचा दिवस असल्यामुळं ते अर्ज भरणार का या लक्षात चाललंय। आणि दुसरीकडून महाविकास आघाडीने गोविंद मोकाटे जे आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे। काही वेळामध्येच ते एबी फॉर्म जे आहे ते भरतील, परंतु उमेदवारीमध्ये अर्ज भरणार का भरणार नाही याबाबत एक 10 ते 15 मिनिटांनी खुलासा होईल। परंतु जर प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली तर अक्षय कडले यांचा मार्ग सुकर होईल यात शंका नाही। बरं साहेबराव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।